मानव फक्त शरीर नाही, तर एक प्रवास करणारी आत्मा आहे. शरीर बदलतं, वेळ बदलते, परिस्थिती बदलते, पण आत्मा कायम राहतो. आपल्या हात एक प्रकाश आहे, ज्योतीसारखा, कधी तेजस्वी, कधी मंद, पण कधीही न विझणारा. हा प्रकाशच आपली खरी ओळख आहे, जी जन्म, मृत्यू किंवा दुःख यांपेक्षा मोठी आहे. शरीर ही फक्त एक तात्पुरती वेशभूषा आहे, पण आत्मा हे शाश्वत सत्य आहे. आत्मा नेहमी आपल्याला योग्य दिशेने ढकलत असतो. काही लोकांची भेट होते आणि लगेच एक परिचयाची भावना येते. काही ठिकाणं अशी वाटतात जणू एखाद्या जन्मात आपण तिथे आलो आहोत. काही प्रसंग असे वाटतात की आधीच अनुभवले आहेत. हे सर्व आत्म्याच्या प्रवासाचे संकेत असतात. तो तुम्हाला आठवण करून देत असतो की तुम्ही इथे केवळ जगण्यासाठी नाही, तर शिकण्यासाठी आला आहात. आत्म्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं ज्ञान. मनाला जितकी भीती वाटते तितकी आत्म्याला खात्री असते. मनाला जिथे शंका वाटते तिथे आत्मा शांत असतो. आपण जीवनात कितीही अडचणींना सामोरे गेलो तरी आत्मा कधीही तुटत नाही. तो फक्त अधिक मजबूत होतो. कारण आत्मा हे शक्तीचं घर आहे, धैर्याचं, प्रेमाचं आणि प्रकाशाचं. प्रत्येक भावना, प्रत्येक जखम, प्रत्येक शिकवण ही आत्म्यावर लिहिली जाते. राग असो, प्रेम असो, वेदना असो किंवा शांतता, प्रत्येक अनुभव आत्म्याला घडवत जातो. आपण ज्या गोष्टींमधून जातो त्या सगळ्यांचा अर्थ असतो. काही लोक आपल्याला शिकवण्यासाठी येतात, काही आपली परीक्षा घेण्यासाठी, तर काही आपल्याला वाढवण्यासाठी. हे सर्व आत्म्याच्या वाढीचा एक भाग आहे. जेव्हा आपण आत्म्याला समजायला लागतो तेव्हा आपला दृष्टिकोन बदलतो. का माझ्यासोबत या जागी काय शिकायचं आहे हा प्रश्न येतो. चुका कमी होतात, शांती वाढते आणि आतून एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. कारण आपल्याला समजायला लागतं की आपण फक्त शरीर नाही, तर प्रकाशाने भरलेली आत्मा आहोत. शेवटी आत्मा हे तुमचं खऱ्या अर्थाने घर आहे. शरीर तात्पुरतं असतं, नाती बदलतात, परिस्थिती बदलतात, पण आत्मा तुमच्यासोबत कायम असतो. त्यामुळे त्या प्रकाशाकडे वळा, त्याचं ऐका, त्याच्यावर विश्वास ठेवा. कारण आत्मा नेहमी तिथेच असतो, तुमच्या आत, तुमचं मार्गदर्शन करत.